हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वप्नाली स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज गुरुवार आहे आणि आज गुरुवारची पूजा, परत सकाळपासून ते गुरुवारच्या पूजेपर्यंतचं माझं रुटीन आणि संध्याकाळचं नैवेद्य असं या 2 गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. तर सगळ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जर काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला. तर माझी सकाळ झालीच होती आणि स्वराज पण उठलेला. मग मी ब्लँकेट वगैरे सगळं घडी करून घेतलं आणि ह्या रूममधलं मला बेडशीट चेंज करायचं होतं, तर मग मी ते बेडशीट चेंज केलं. रात्रीच मी किचन आवरून झोपते, त्यामुळे सकाळी मग हे किचनचे ते सगळे पाट धुतलेले होते मी, मग ते सगळे लावून घेतले. स्वराजला दूध द्यायचा टाईम झालेला, मग त्याला दूध देण्यासाठी दूध तापत ठेवलं. म्हणजे रात्रीच मी मोठं भांड्यात दूध होतं ते कमी होतं दूध म्हणून ते छोट्या भांड्यात ठेवलं आणि मग ते आता त्याला गरम करून दिलं. त्याला दुधातली शाई आवडत नाही, म्हणून मग मी त्याला ते दूध गाळून दिलं इथं. तो दूध आणि कॉम्प्लॅन आणि 1-2 बिस्किट खाल्लं तर खातो एवढंच. आणि आज गुरुवार होता त्यामुळं माझा उपवास, पण यांच्यासाठी आणि त्याच्यासाठी मला जेवण बनवायचंच होतं. त्यामुळे मी वरण भात किंवा डाळ भात आणि रात्रीच्या चपातीचं पीठ 2 चपातीचं होतं, तर ते मी त्यांच्यासाठी बनवणार होते. तर त्याला दूध दिलं, बिस्किट वगैरे त्यानं खाल्लं. मग मी माझं काम आवरायला घेतलं. तर पटपट झाडू मारून घेतला. या रूममध्ये थोडं बाळाची खेळणी वगैरे खूप पडलेली असतात, तर ती वगैरे सगळी उचलून ठेवली आणि मग ती एका बॉक्समध्ये ठेवली आणि मग बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते टेबलवरचं कवर पण खूप खराब झालेलं होतं. मग ते मी धुवायला टाकलं, ते वालं बेडशीट, आणि मग दुसरं बेडशीट अंथरायला घेतलं. तर दुसरं बेडशीट अंथरलं. आता मी रोज रोज किंवा 2 दिवसानं असं चेंज करत नाही, कारण इकडं ऊनच पडत नाही आणि मग कपडे वाळतसुद्धा नाहीत लवकर. त्यामुळं मग मी आरामात बाहेरचं टेबलवरचं कवर 10 दिवसानंतर आणि बेडवरचं 4-8 दिवसानंतर असं चेंज करून घेते. मग मी झाडू मारून झाला, पटापट फरशी पुसून घेतली. आता कसं होतं आहे, फॅन लावायचा तर खूप थंडी वाजते, तरी पण बाळाला एका रूममध्ये ठेवते आणि मग फॅन लावते. फरशी सुकली की पटकन फॅन बंद करून घेते. असं मी सगळ्या रूममधली फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं आणि फरशी पुसून झाल्यानंतर मग म्हटलं पटकन स्वराजला अंघोळ घालून घ्यायची, कारण आज माझी गडबड होती की मला आज पूजा लवकर आवरायची होती सकाळी. त्यामुळं मग मी स्वराजला अंघोळ घालून घेतली. त्याला त्याला पटपट कपडे घातले, कारण अंघोळ केल्यानंतर थंडी खूप जास्त वाजते. पटपट आवरलं, टिकली पावडर केली आणि मग तो रेडी झाला. हा याने करत होता. मग मी कपडे धुवायला घेतले. एका टपात मी कम्फर्टमध्ये पाण्यामध्ये कम्फर्ट घातला आणि एका एका टपात पाणी सोडून कपडे पटापट धुवून घेतले. कपडे काही जास्त नव्हते, फक्त यांचा खालचा एक ड्रेस होता आणि बाळाचे वगैरे कपडे होते, बस एवढेच. मग कपडे वगैरे पटपट धुवून घेतले, ते सुकत घातले. मग तोपर्यंत माझं पाणी गरम होत आलेलंच होतं. कपडे एकदा झाले की मग नंतर थंडी वाजत नाही, म्हणून मग मी अंघोळीच्या आधीच कपडे धुते. मग माझा माझा एखादा ड्रेस असतो तो मी अंघोळ करून झाला की पटकन धुवून टाकते. तर इथं माझी अंघोळ झाली. पटकन मॉइश्चरायझर वगैरे जे मी रोज लावते तेच मॉइश्चरायझर आणि एक क्रीम आणि थोडीशी पावडर लावते आणि महत्त्वाचं म्हणजे टिकली. तर आज गुरुवार म्हणून केस धुतले होते. तर एकतर थंडी इतकी जास्त आहे आणि त्यात आणि केस धुतले की खूप जास्त थंडी वाजते, म्हणून मग मी पटकन स्वेटर पहिल्यांदा घातलं. मग मी पटकन स्वेटर घातलं आणि मग स्वेटर घातल्यानंतर मग असं ठरवलं की केस खूप ओले होते आणि खूप जास्त थंडी वाजत होती. मग म्हटलं की आपण पहिला केस स्वेटर घालू आणि मग त्यानंतर केस हेअर ड्रायरने थोडेसे सुकवून घेऊ. तर मग मी केस हेअर ड्रायरने सुकवायला घेतले आणि थोडेसे सुकवले, कारण मला सकाळी खूप जास्त गडबड असते, कारण पूजा आवरायची होती वेळेत. व त्यानंतर मी पूजा आवरायला गेले. मग मी सगळे देव एका तामणामध्ये भरून घेतले आणि मला ते ब्लाऊजचा पीससुद्धा बदलायचा होता, कारण 2-3 दिवसानंतर जेव्हा मी पूर्ण देव घासून धुते त्यावेळी मी ते ब्लाऊजचं पीस वगैरे सगळं चेंज करते. मग असे सगळे देव भरून घेतल्यानंतर मग मी ते बेसिंगला जाऊन घासले. थोडीशा पितांबरीनं खूप छान निघतात, बघू शकता तुम्ही. तर खूप छान पितांबरीने तांब्याची आणि पितळेची पण भांडी स्वच्छ होतात. तर मी असे पटापट देव वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. हे स्वामी आणि स्वामींनासुद्धा खूप छान अशी अंघोळ घातली आणि मग देव सगळे साफ करून झाल्यानंतर मग मी परत आतमध्ये गेले. सगळे देव
हे करून गेली. आणि आज मला लक्ष्मीपूजन होतं. आज मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार, तर मला ती पण पूजा आवरायची होती. तर इथं झालेलं असं की जे 5 झाडाचे 5 डहाळे लागतात, तर ते माझ्याकडं इथं अवेलेबल नव्हते, कारण इथं कुठंच फळाफुलाचं झाड नाही. तर हे येताना कामावरून यांच्या कॅम्पमध्ये तिथं आहेत जवळ, तर हे येताना तिथून घेऊन येतात. मग मी सकाळची फक्त पूजा आवरली पटपट, आणि मग हे आल्यानंतर मग डहाळे लावायचं असं ठरवलं. मग मी पूजा पटापटा आवरून घेतली. इथं बघू शकता तुम्ही, माझी पूजा सुरू आहे. तर ही अन्नपूर्णेची मूर्ती, अशी मी कायमच अन्नपूर्णेची मूर्ती दर गुरुवारी अशी पूजेच्या पुढं ठेवते. थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावर सुपारी ठेवून ओम गणेशाय नमः अशी म्हणून गणपतीची पण तिथं स्थापना करायची. थोडीशी दक्षिणा ठेवली, आणि मग इकडच्या पण माझ्या घरातल्या देवांची पण पूजा करून घेतली. स्वामींचा फोटो, बाळकृष्णाचा फोटो, विठ्ठल रुक्माईचा फोटो आणि गणपती बाप्पांचा फोटो, आणि मी कवड्यासुद्धा पुजते. तर त्या वगैरे मी सगळं पूजा मांडून घेतली, सगळे देव वगैरे मांडून घेतले. त्यानंतर ताम्हण, आपला कलश आणि स्वामींचा छोटा लोटा यामध्ये पाणी घालून घेतलं. आणि हा घरातला नारळ जो मी रोजच पुजते देवाऱ्यावर, तर त्या नारळाला पण हळदी कुंकू लावलं आणि ते सगळं पुजून घेतलं. परत मग दिवा लावून घेतला, आरतीचं ताट बनवलं, मग तो दिवा लावला आणि मग सगळी अशी पूजा करून घेतली. त्यानंतर अगरबत्ती लावायची राहिलेली, तर मग मी नमस्कार केला आणि मग पटकन अगरबत्ती लावून घेतली. तर मी 3 अगरबत्ती लावते, 2 देवाजवळ लावते आणि एक बाहेर तुळशीजवळ लावते. तर बाहेर मी तुळशीजवळ गेलेले तर इतकं सारं दुःख होतं. जवळजवळ 10:30 वाजलेले तरीसुद्धा ऊन नावाचा काही प्रकार आलेलाच नव्हता. खूप जास्त थंडी आहे. त्यानंतर मग मी इथं फळं ठेवून घेतली, आणि मग फळं ठेवून घेतली. मग हे पण आले तोपर्यंत मग मी धांप्या वगैरे लावून घेतल्या. मग ते तांब्याला मंगळसूत्र वगैरे घालून घेतलं, आणि मग खाऊचं पान पण राहिलेलं, तर ते खाऊच्या पानाचा विडा पण ठेवून टाकला, आणि देवाला सगळीकडं फुलं वगैरे घालून घेतली. या कलशाला पण मी 5 आंब्याची पानं लावते. म्हणजे जेव्हा पण कधी मी घासून सगळं स्वच्छ देव पुजते, त्यावेळी मी पानं लावतेच कलशाला. तर असं मी सगळं पूजा करून घेतली. फुलं लावायची राहिलेली तर ते मी फुलं लावून घेतली. इथे मध्ये आणि स्वराची लोडबुड सुरूच होती की आई हे फूल घाल, आई ते फूल घाल. तर मग मी अशी फुलं सगळीकडे लावून घेते, तुम्ही बघताय. तर अशा तऱ्हेने माझी गुरुवारची पूजा पूर्ण झाली. जे घरातले देव होते त्याला पण मी फुलं घालून घेतली. स्वराज मला फुलं आणून देत होता मध्ये मध्ये. तर लास्टला अशी पूजा झाली. त्यानंतर मग हे आले, मग आम्ही पटपट आवरलं, हे जेवले वगैरे, आणि मग आम्ही अर्धा तास झोपलो. मग त्यानंतर मी आणि स्वराज थोडं फिरायसाठी बाहेर गेलेलो, तर तो थोडासा व्ह्यू मी टाकला आहे तिथं. मग त्यानंतर मी संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलं, झाडू वगैरे मारून सगळी साफसफाई केली, आणि मग पूजा झालीच होती. मग संध्याकाळचं पूजेसाठी मला नैवेद्य बनवायचा होता, म्हणून मग मी नैवेद्य बनवायला घेतला. तर मग मला मटार पनीर बनवायचं होतं. खरं तर ही रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये मी शेअर करणार होते, पण परत कधीतरी करेन, कारण संध्याकाळी खूपच गडबड झाली. त्यात थंडी खूप जास्त होती. स्वराज पण खूपच त्रास द्यायला लागला, त्यामुळे मी पटापट जेवण आवरलं. मग मी एकच व्हिडिओ बनवला आणि तो आता फास्ट करून तुमच्यासोबत शेअर करते. तर मी काय केलं, तेल पहिला गरम करायला ठेवलं, आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण पहिल्यांदा परतून घेतलं थोडंसं, आणि मग ते बारीक करून घेतलं, आणि त्याच तेलामध्ये अजून थोडं तेल घातलं आणि पनीरसुद्धा परतून घेतलं. आणि पनीर परतून घेतल्यानंतर जे उरलेलं तेल होतं त्याच तेलात अजून थोडंसं तेल घातलं, आणि मग मी जो तयार केलेला मसाला होता तो मसाला, परत आलं लसूण पेस्ट थोडीशी घातली, परत हळद, मीठ, चटणी, काश्मीरी मिर्च, जिरा पावडर, धना पावडर, आणि थोडीशी क्रीम टाकली. मग थोडीशी फुल क्रीम टाकून घेतली. मग त्यानंतर लगेच त्यात मटार आणि एक शिमला मिरची घातलेली, तर ते घातले, आणि थोडंसं गरम पाणी घालून मी ते पलीकडच्या गॅसवर ठेवलं, कारण जेवण मला फास्ट आवरायचं होतं, कारण पूजा वगैरे पण वाचायची होती म्हणून. आणि मग लगेच मी एका कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यात जिरं, मोहरी, तेजपत्ता, कढीपत्ता घातला, आणि त्यानंतर त्यात मटार घातला, आणि मला आवडतं म्हणून मी थोडंसं गाजर त्यामध्ये घातलं, आणि मग जे आपले बासमती तांदूळ असतात ते घालून हे अशा प्रकारे मग मी ते पूर्ण मिक्स, तांदूळ थोडे थोडे पांढरे होईपर्यंत हलवून घेतले. आणि 1.5 वाटी तांदूळ घातलेला, तर मी त्याला
दोन वाटी आणि थोडंसं असं पाणी घातलं असेल अंदाजे. तर एवढं पाणी घालून मी 3 कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या. तोपर्यंत हे आले, हे बोलले की दही आणायचं विसरलेलं, तर आपण घेऊन येऊया. म्हणून मग आम्ही म्हटलं की एक फेरी मारून स्वराजला पण घेऊन येऊया. थंडी तर खूप जास्त आहे, त्यामुळं तरी पण आम्ही जाऊन आलो. आणि मग मी तर पटपट चपात्या करून घेतल्या. हे म्हणले मी दिवाबत्ती लावतो तोपर्यंत आणि मग पूजा वाचायला घेऊया. मग यांनी पण पूजेचं वगैरे आवरलं. मग यांनी पूजा वाचायला घेतली. मग तोपर्यंत मी देवाचं नैवेद्य भरून तिथं पूजेपाशी नैवेद्य घेऊन गेलो. तर असा मी गडबडीत नैवेद्य बनवून घेतला. मटर पनीर, गुलाबजाम, चपाती, मसाले भात वगैरे बनवला होता. तर मी असा देवाला नैवेद्य दाखवला, पूजा वाचून घेतली आणि माझी पूजा पूर्ण झाली. तर मी असं छोटंसं माझं आजचं रुटीन शेअर केलेलं. तर धन्यवाद. परत एक व्हिडिओ घेऊन मी